प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्कच्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण पहिली ते 10वी पर्यंतच्या सर्व विषयांतील धड्याखालील सर्व प्रश्नोत्तर या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत। हे सर्व तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करा आणि जे आमचे सबस्क्राइबर्स आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद। कृपया जास्तीत जास्त इतरांनाही शेअर करा। आज सुरुवात करूया महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 7वी इंग्लिश मीडियम मराठीच्या पुस्तकातील 7.3 आम्ही जाहिरात वाचतो या विषयाला। वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आता तुमच्या पुस्तकात ही जाहिरात दिलेली आहे। त्यातला प्रश्न क्रमांक 1 आपण पाहूया। ही जाहिरात कशा संदर्भात आहे? काय आहे प्रश्न? ही जाहिरात कशा संदर्भात आहे? याचे उत्तर आहे ही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाबाबत आहे। प्रश्न दुसरा, या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहून घेण्यासाठी ह्या व्हिडिओला वेळोवेळी थांबवू शकता। प्रश्न दुसरा, कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे? ज्याचे उत्तर आहे 15 ते 20 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 3, पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा। याचे उत्तर आहे पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील आणि ज्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण खाली दिलेली आहेत। चला आपण जाणून घेऊया। प्रश्न क्रमांक 3, पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहेत। वैशिष्ट्ये बघूया। 1, छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन या ठिकाणी उपलब्ध आहे। 2, नामवंत साहित्यिकांची पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होतील। 3, विविध विषयांवरील पुस्तकं आहेत। 4, मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तकंही उपलब्ध। 5, सायंकाळी 7 ते 8 या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी, अशा प्रकारची ठळक वैशिष्ट्य या प्रदर्शनाची आहेत। आता पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 4, प्रदर्शन कोठे भरणार आहे? ज्याचे उत्तर आहे प्रदर्शन शारदा विद्यालयाच्या सभागृहात भरणार आहे। पुढील प्रश्न 5वा, खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे? ज्याचे उत्तर आहे पुस्तक खरेदीवर 20% सवलत मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 6, पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा। उत्तर आहे पुस्तक प्रदर्शनात गोष्टींची पुस्तके, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके खरेदी करू शकतील। त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे। ही प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला। पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू। नंबर 1, हात आहेत पण हलवत नाही आणि ज्याचे उत्तर आहे खुर्ची। नंबर 2, पाय आहेत पण चालत नाही, बरोबर टेबल। नंबर 3, दात आहेत पण चावत नाही, बरोबर कंगवा। नंबर 4, नाक आहे पण श्वास घेत नाही, अगदी बरोबर उत्तर देत आहात तुम्ही सर्व, सुई। नंबर 5, केस आहेत पण कधी विंचरत नाही, तुम्ही विंचरता ना, मग तुमचं नाव येणार नाही, मग कोण आहे तो? ब्रश, ज्याला केस तर असतात पण तो कधी विंचरत नाही। आणि आता शब्दार्थ बघूयात आपण। दालन म्हणजे मोठी खोली, सदनिका। नामवंत म्हणजे नावाजलेला, फेमस बाय नेम। वार्तालाप म्हणजे कन्व्हर्सेशन, संवाद। नियंत्रण म्हणजे कंट्रोल, संयम ठेवणे, ताब्यात ठेवणे। सुडौल म्हणजे बांधेसूद म्हणजे शेप चांगला असावा। तज्ञ, निष्णांत म्हणजे एक्सपर्ट। अशा पद्धतीनं आपण हा लेसन सुद्धा कंप्लीट केलेला आहे। आणि हो, या चॅनलवरती पहिली ते 10वीच्या मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियम अशा सर्व मीडियम्सच्या सर्व विषयांच्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं आणि धड्यांचं एक्सप्लेनेशन
तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? यस, जास्तीत जास्त संख्येने चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि आपण तर भेटतच राहणार आहोत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये। तोपर्यंत चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला हव्या त्या विषयाचा व्हिडिओ तुम्ही केव्हाही पाहू शकाल। गुड बाय।